नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून पहा, गोष्टीतला खजिना का म्हणते बरं? आपल्या चॅनलवरती ज्या विद्यार्थ्यांनी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना माहिती आहे, आपल्या चॅनलवरती अकबर बिरबलाच्या असंख्य अशा कथा तुम्हाला पाहायला मिळतील. पण ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईबच केलं नाही, त्यांना माहिती नाही, तर त्यांनी ही काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. म्हणजे आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला अकबर बिरबलाच्या गोष्टीच्या खजिनाच मिळेल. तर अशाच खजिन्यातून आणखीन एक कथा घेऊन आले. तर कथेचं नाव आहे अकबर बिरबलाची पहिली भेट. काय कथेचं नाव? अकबर बिरबलाची पहिली भेट. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही अशाने चॅनेलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया अकबर बिरबलाच्या पहिल्या भेटीला. बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या अनेक वर्ष अकबराच्या राज्यात अनेक वर्ष सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्ट सुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला 2 भागात सांगणार आहे. अकबराला प्रजेचे हाल हवाल समजून घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे की नाही ते बादशाहबद्दल कसा विचार करतात, त्यांच्या आजकालच्या समस्या काय असतात हे समजत असे. असाच अकबर एकदा दिवसा वेषांतर करून राजधानीत फिरत होता. त्याला ह्या वेशात कोणी ओळखत नव्हते. फिरत असताना त्याला एका चौकात लोकांची गर्दी जमलेली दिसली. का गर्दी जमली आहे हे पाहायला तो कुतूहलाने त्या गर्दीत सामील झाला. तिथे बहुरुपयाचा खेळ चालू होता. बहुरुपया वेगवेगळी रूपे धारण करून लोकांचे मनोरंजन करत होता. लोक खुश होऊन त्याला प्रोत्साहन देत होते, त्याच्याकडे पैसे टाकत होते, त्याच्या सुट्टी ते पैसे गोळा करून ठेवत होता. अकबर काही वेळ तो खेळ बघत उभा राहिला. बहुरुपयाने आता बैलाचे कातडे अंगावर ओढले आणि बैलाचे सोंग धारण केले. हुबेहूब बैलाचा आवाज काढत होता, मान हलवत होता. लोक फार खुश झाले. अकबराच्या बाजूला एक तरुण मुलगा उभा होता. तोही मन लावून खेळ बघत होता. त्याने खेळ बघता बघता एक छोटा दगड उचलला आणि त्या बहुरुपयाच्या अंगावर अल्लाद मारला. अकबराला आश्चर्य वाटले आणि राग आला. एवढ्या चांगल्या कलाकाराला का दगड मारावा? पण त्या बहुरुपयाने दगड अंगावर लागता क्षणी आपले अंग थरथर हलवले. तो दगड मारणारा एकदम आनंदाने ओरडला, वाह क्या बात है. त्याने आनंदाने काही शिक्के खिशातून काढले आणि पुन्हा बहुरुपयाच्या अंगावर फेकले. बहुरुपयाने पुन्हा अंग थरथर कापून दाखवले. तो मुलगा अजून खुश झाला. ही काय अजब तरा, असा अकबर विचार करत होता. बहुरुपयाने कातडे काढले आणि मोठ्याने विचारले, मला आता दगड कोणी मारला? अकबराला वाटले आता बहुरूपी ह्या मुलाला धडा शिकवणं. तो मुलगा पुढे झाला आणि म्हणाला, मी मारला दगड. बहुरूप्याने अत्यंत आदराने त्या मुलाला वाकून नमस्कार केला आणि विचारले, नंतर ते शिक्के पण तूच मारलेस का? तो मुलगा हो म्हणाला. आता बाकी लोकांना आश्चर्य वाटत होते. दगड मारणारा मुलाला हा बहुरूपी इतक्या आदराने का वागवत होता? त्यांनी बहुरूप्याला ते विचारले. बहुरूपी म्हणाला, लोक हो, बैलासारखी मान हलवणे, आवाज काढणे तर आमच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे. मी जिथे जिथे हे सोंग करतो तिथे तेवढ्याने लोक खुश होतात. पण बैल त्याच्या अंगावर काही लागतात त्याचं अंग थरथर कापतं. हे निरीक्षण करून ह्या मुलाने मी तसे करतो की नाही हे बघायला दगड मारून माझी परीक्षा घेतली. मी पण ते निरीक्षण करून सराव करून ठेवला होता, म्हणून ह्याच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो. त्याने खुश होऊन जे शिक्क्याचे बक्षीस मला दिले ते माझ्यासाठी फार मोलाचे आहे. एका दर्दी रसिकाने माझ्या कलेला दिलेला तो सन्मान आहे. लोकांनी टाळ्या वाजवून तो बहुरूपी आणि तो मुलगा दोघांचे कौतुक केले. अकबरालाही कौतुक वाटले. त्याला कलावंताचे कदर होते. त्याला त्या मुलाच्या निरीक्षण शक्तीचेही कौतुक वाटले. खेळ संपला आणि गर्दी पांगायला लागली. अकबराने त्या कलाकाराजवळ जाऊन आपली खरी ओळख सांगितली. त्याला दुसऱ्या दिवशी दरबारात यायचे आमंत्रण दिले आणि त्याच्या कलेचे बक्षीस देईन असे सांगितले. त्या मुलाचीही चौकशी. त्याचे नाव होते महेशदास. त्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी दरबारात बक्षीस घ्यायला येण्यास सांगितले. हाच मुलगा पुढे जाऊन बिरबल बनणार होता. तर पहा, ही अशी झाली अकबर आणि बिरबलाची पहिली भेट.
तुम्हाला ही आजची कथा आवडली का? कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.